आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटींचा निधी दिला, मग ख्रिसमसलाही 1,000 कोटी द्या। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामामध्ये भ्रष्टाचार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। पालखी मार्गाच्या भ्रष्टाचाराची सरकारने चौकशी करावी, वडेट्टीवारांची मागणी। नागपूरच्या शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलनादरम्यान एका शिक्षिकेची प्रकृती बिघडली, भोवळ आल्यानं शिक्षिका बेशुद्ध। 6 दिवसांपासून आंदोलन सुरू असून शासनानं दखल न घेतल्याचा आंदोलकांचा आरोप। हैदराबादच्या राजमुंद्रीवरून दुसऱ्या कंटेनरमधून आणखी 350 झाडं नाशिकमध्ये, 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागामध्ये लावली जाणार। तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम। साताऱ्याच्या सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांचचा छापा, एका शेडखाली एमडी ड्रग्ज बनत असल्यानं कारवाई, 4 जण ताब्यात। तर ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का? हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट। साताऱ्यातील एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावरून अंबादास दानवेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा, मुंबईतील पोलीस साताऱ्यात कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे, असे प्रश्न उपस्थित करत दानवेंचा गृहमंत्र्यांवर निशाणा। साताऱ्यातला ड्रग्ज कारखाना प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचा, सुषमा अंधारेंचा आरोप। एवढ्या मोठ्या कारखान्याला परवानगी मिळाली कशी? अंधारेंचा सवाल। पालकमंत्र्यांना याबाबत माहीत नाही, हे त्यांचं अपयश आहे, अंधारेंचं वक्तव्य। पडघ्यातील बोरिवलीत काही ठिकाणी ईडीनं मोठी कारवाई केली, 9 कोटी 70 लाखांची मालमत्ता, 3 कोटी 70 लाखांची रक्कम जप्त, 6 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने आणि काही मौल्यवान वस्तूही जप्त। तब्बल 40 ठिकाणी ईडीचं सर्च ऑपरेशन।